युवा पॅन्थर जय भीम बॉईज ग्रुप समाजासाठी ठाम भूमिका, हक्कासाठी समाजाची भक्कमपणे बाजू मांडत युवा पॅन्थर जय भीम बॉईज ग्रुपचे संस्थापक विनोद भाऊ भोसले यांनी समाजासोबत संवाद साधत आपली स्पष्ट भूमिका मांडली. समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठी तरुणांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला. आपण एकत्र नसल्यामुळेच आज संविधान धोक्यात येत आहे. म्हणूनच आता वेळ आली आहे एकजुटीने उभं राहण्याची. चला सगळे मिळून हक्कासाठी, न्यायासाठी हा लढा उभा करूया. संविधान वाचवण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे राजे राजर्षी शाहू महाराज, क्रांतीज्योती ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, अहिल्यादेवी होळकर, वीर एकलव्य, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, जगी घालून गेले घाव मला सांगून गेले भीमराव, अशा शब्दांमध्ये रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पोवाडा गायला ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांचं नाव जरी कानावर पडलं तर डोळ्यासमोर पहिली प्रतिमा ज्यांची उभी राहते ते लोकप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता फातिमा शेख. आणि जो समाज हजारो वर्ष गुलामगिरीच्या बेड्यात जखडला गेला, अशा समाजाला साखळदंडातून मुक्त करण्याचं काम त्या क्रांतीसूर्यांनी केलं. ते विश्वरत्न, बोधिसत्व, युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी विनोद भोसले सर्वात प्रथम त्रिवार वंदन करतो. महाराष्ट्रातील तमाम तरुणांना, तरुणींना माझा हात जोडून एक विनंती आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी चळवळ कुठेतरी थांबत चाललेली आहे. फक्त आम्हाला 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर म्हटलं की आम्हाला बाबासाहेब आठवतात. बाबासाहेबांनी प्रत्येकाचे स्टेटस खूप आनंदाची बाब आहे. 14 एप्रिलला 100% आपण नाचून गाऊन साजरी केली पाहिजे. पण मला ते म्हणायचं आहे की मला समाजाला देखील आव्हान करायचं आहे. हे करत असताना समाजावरती देखील काही भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा अन्याय, अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात होतो. मग त्यावेळेस आपली भूमिका काय असते? मित्रांनो, काही घटना मी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, तर फिरल्यानंतर एका परिवारावर एखादा हल्ला झाल्यानंतर आपला समाज त्या ठिकाणी काय करतो की गेल्यानंतर अरे मला काय करायचंय त्याच्यासोबत, जाऊ दे, त्याच्या भांडणात पडलं तर माझ्यावरती केस होईल, माझं आयुष्य बरबाद होईल, या गोष्टी पुढे घेऊन त्या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो. पण मित्रांनो, त्या परिवारावरती त्यावेळेस त्या परिवाराला मदतीची गरज असते आणि त्या मदतीच्या काळामध्ये जर त्याला तुम्ही उपयोगात केला नाही तर समाजावरती येणाऱ्या काळामध्ये फार मोठा परिणाम भोगावा लागेल. त्याच्याकरता मला एक म्हणायचं आहे, जर आपल्या समाजावर जर कुठे एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्या व्यक्तीला साथ द्या. भले त्या व्यक्तीला मदतीची गरज असेल, त्या व्यक्तीचा तुम्ही आधार बना, खांदा बना. कारण की मित्रांनो, जीवन तर प्रत्येकाचं थोडंच आहे, पण आपण कसं जगलो, आपल्याला कसं जगायचं याचाही अनुभव आपण घेतला पाहिजे. आम्ही म्हणतो की बाबासाहेबांनी आम्हाला राज्यघटना दिली, 100% बाबासाहेबांनी आम्हाला 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचं संविधान दिलं आणि ते संविधान निस्वार्थ आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून काही न घेता आपल्याला ते संविधान दिलेलं आहे. मला एक म्हणायचं आहे, पण ते संविधान लिहित असताना आणि त्या कालखंडामध्ये बाबासाहेबांना किती संघर्ष करावा लागला, किती दुःख भोगावे लागले. बाबासाहेब तसा जर विचार केला तर बाबासाहेबांनी स्वतःच्या 4 पोरांच्या आवत्या समाजासाठी दिलेल्या आहेत, याची देखील जाणीव आपल्याला पाहिजे. आज 4 मुलं त्यांनी आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरवलं असतं तर बाबासाहेब झाले असते. त्यांनी स्वतःच्या 4 मुलांचं जीवन समाजासाठी अर्पित केलं. तर माझ्या समाजाला देखील एक आव्हान आहे, आपण समाजाचं देखील काहीतरी देणं लागतो म्हणजे समाजाने समाजाच्या कामं येणं, म्हणजेच त्या प्रकारचं काम मला तरी वाटतं समाजाने केलं पाहिजे. माझं एकच म्हणायचं आहे, समाजाने जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला त्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि प्रत्येकाने चळवळीमध्ये सक्रिय व्हा. जर आंबेडकर समाज जर चळवळीमध्ये सक्रिय झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये समाजावर फार मोठं भयानक
भयानक संकट उभं राहील त्याच्याकरता समाजाच्या पाठीमागं समाजाने उभं राहा. आणि आंबेडकर समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव मला एका गोष्टीचं वाटतं की 100 मुलं, 200 मुलं, 1000 मुलं एकत्र करायचे आणि स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करायचं आणि समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान करायचं. मला एक म्हणायचं आहे, सगळे गट तट बाजूला ठेवून सगळ्यांनी जर एका ताकदीने एका झेंड्याखाली माझा बाप म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या पार्श्वभूमीनं जर तुम्ही समाजामध्ये आलात तर मला तरी वाटतं समाजाचं चित्र वेगळं असेल. आज दिवसाढवळ्या आमच्या आया बहिणींच्या इज्जती घेतल्या जात आहे मित्रांनो. दिवसाढवळ्या आमच्या बहिणींवरती हल्ले केल्या जात आहे, आमच्या भावांवरती हल्ले केल्या जात आहेत. तर मला एक म्हणायचं आहे, आम्ही फक्त फोटो काढण्यापुरती आणि फोटोसाठी व्यस्त आहोत का समाजाला देखील आपण समाजाचं देणं लागतो काहीतरी. आपण जर खऱ्या अर्थाने जर समाजाचं देणं लागत असाल तर मला एक म्हणायचं आहे, खऱ्या मनाने शुद्ध मनाने मी आंबेडकरी समाजाचा देणं लागतो म्हणून बाबासाहेबांचा वारसदार आहे. या विचारधाराने आम्हाला समाजाने उतरावं लागेल मित्रांनो. आणि ही काळाची गरज आहे. आज परवा आम्ही जय भीम बॉईज ग्रुप नावाने एक ग्रुप स्थापन केला. काही लोक म्हणायला लागलेत की हे राजकारण करायला लागलेत. आम्हाला एक म्हणायचं आहे, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, आम्हाला फक्त समाजाशी देणं घेणं आहे. आम्ही फक्त समाजाच्या हितासाठी, समाजाच्या न्यायासाठी, समाजाच्या रक्षणासाठी आम्ही समाजाला एकत्र करत आहोत. तर उद्याकडं जर समाज एकत्र आला तर उद्याकडं तुम्हीच जर म्हटलात की तुम्हाला सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब जे आंबेडकरांना सपोर्ट करा, आमची तेही म्हणणं आहे, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना देखील सपोर्ट करा. आणि तुम्ही जर उद्याकडं म्हटले की तुम्हाला आमदार साठवले साहेबांना सपोर्ट करायचा आहे तर त्या ठिकाणी माझा समाज जर अडचणीत असेल तर आम्ही समाजाच्या कुठल्याही नेत्यामध्ये, मग तेवढे 48 गट असतील किंवा 62 गट असतील, या गटांच्या कुठल्याही नेत्याला जर गरज लागली तर आम्ही जय भीम बॉईज ग्रुप त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्यासाठी उभं राहू. कारण की त्या ठिकाणी आमचा समाज तुमच्या पाठीशी आहे, आमचा समाज तुमच्या सोबत आहोत. आणि आमच्या समाजावर जर कुठे अन्याय होत असेल तर त्यांच्या न्यायासाठी आम्ही त्यांची एक ढाल म्हणून समाजामध्ये उभे राहू. बोलताना जर माझ्याकडून कोणाचा मन दुखले असतील, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे, मी संविधानाचा पाईक आहे. त्याच्याकरता माफी कोणाची मागणार नाही. पण समाजावर जर अन्याय झाला तर तो अन्याय सहन करून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये नाही. जय भीम, जय संविधान.